नागपुर के सोनेगांव स्थित कर्णबधिर विद्यालय में आज 36वें वर्धापन दिन के अवसर पर विदर्भ स्तरीय दिव्यांग खेल स्पर्धाओं का शुभारंभ हुआ। कार्यक्रम में समाज के अनेक मान्यवर उपस्थित रहे। नागपुर के सोनेगांव में राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था द्वारा संचालित कर्णबधिर विद्यालय के 36वें वर्धापन दिन के अवसर पर आज विदर्भ स्तरीय दिव्यांग खेल स्पर्धाओं का भव्य उद्घाटन किया गया। कार्यक्रम में विधायक स्वर्गीय गंगाधर फडणवीस स्मृति कर्णबाधितों की कैरम स्पर्धा, विधायक स्वर्गीय दिवाकर जोशी स्मृति कर्णबाधितों की शतरंज स्पर्धा तथा स्वर्गीय खोड़े स्मृति दृष्टिबाधितों की शतरंज स्पर्धा का शुभारंभ हुआ। उद्घाटन गोपाल फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष प्रहलाद अग्रवाल के हाथों संपन्न हुआ। कार्यक्रम की अध्यक्षता नॉब संस्था के उपाध्यक्ष अरुण कुलकर्णी ने की। आज राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था द्वारा संचालित कर्णबधिर विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला मी इथे आलो आहे। लायन्स क्लब ऑफ नागपूरच्या वतीनं आमचे एक दानदाते आहेत, आमच्या क्लबचे ज्येष्ठ सदस्य श्री रमेशजी जसोरे यांनी काही एक साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांना घेऊन मी इथे आलो। मला एवढं माहीत होतं की ही संस्था जी आहे ती स्वर्गीय गंगाधररावजी फडणवीस यांच्या प्रेरणेने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ही चालवल्या जाते। फार उत्कृष्ट संस्थेचं कार्य आहे। मी आता सांस्कृतिक कार्यक्रमही बघितले आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते याचा आनंदही मला आहे। मी निश्चित रूपाने या संस्थेसाठी अजून पुढे काही करता येईल ते निश्चित रूपानं करीन। आता मी पंडित बचराज व्यास स्मृती प्रतिष्ठान याच्या वतीने 5,000 रुपयाची देणगी मी या संस्थेला देत आहे। ही भेट थोडी आहे, संस्थेचं कार्य फार मोठं आहे आणि लोकांनी देखील या कार्यामध्ये आपला हातभार लावावा। आपले वाढदिवस, आपल्या याच्यामध्ये येणारे मंगलप्रसंग अशा संस्थांमध्ये जी प्रामाणिकपणानं समाजाच्या अशा दिव्यांग लोकांसाठी काम करते त्या संस्थांना त्यांनी मदत केली पाहिजे असे एक अपेक्षा देखील या प्रसंगी मी व्यक्त करतो। जिन लोगों ने मेरे को इस फंक्शन में बुलाया उन सबका आभारी हूँ और इस तरह के फंक्शन में मैं तो ये मानता हूँ मेरे से बड़े लोगों को भी आना चाहिए और जो भी उनको तन मन धन से जो भी हेल्प हो वो करनी चाहिए और मेरे से ये संस्था जब भी जो भी सहायता चाहेगी मैं इनको दूंगा और इनके लिए मैं जब तक ईश्वर मेरे को पृथ्वी पे रखेगा मेरी सेवाएं इनके लिए हर समय अर्पित होंगी। श्री दिलीप रामकृष्ण धोटे या राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था जी 1990च्या आधीपासून स्थापन झालेली आहे आणि आज जवळजवळ हे कार्य आमचं आहे। याच्या आधीचं कार्य होतं ते मूकबधिर औद्योगिक संस्थेतून स्टार्ट केलं होतं आम्ही आणि असे 52-53 वर्ष आम्हाला या कार्यात झाले आणि या संस्थेला 90-85 पासून आम्ही ही संस्था नागपूर, अमरावती, चिखलदरा, दर्यापूर या भागात आम्ही केलेली आहे आणि याच्यात 4ही प्रवर्ग असतात। अंध प्रवर्ग मुलांचे, अपंग, मूकबधिर हे सर्व आणि मतिमंदांचं शिक्षण मोठं कठीण असतं। मतिमंदांना शिकवणं, त्यांना ट्रेन करणं, पण तेही काम सर्व ही संस्था एक काय म्हणतात त्याला ध्येय म्हणून म्हणा किंवा चॅलेंज म्हणून आम्ही हे सर्व करत असतो। आमच्या संस्थेचं तुम्ही जवळून पाहणी केली, पाहिलं आहे स्वतःच्या डोळ्यांनी यांनी, त्याबद्दल मी तुमचा राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेचा महासचिव म्हणून खूप 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 आभारी आहे आणि तुमचे उपकार मी विसरू शकत नाही। दरवर्षी बुद्धिबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा आणि बाकीचे जे ॲथलेटिक्सची जी गेम आहे ते वेगळे घेतो आम्ही, पण या ठिकाणी हे जे आहे विदर्भस्तरीय ज्या स्पर्धा घेतलेल्या आहेत या बुद्धिबळ स्पर्धा अंधांच्या आणि कर्णबधिरांच्या आणि कॅरम स्पर्धा। आता अंध प्रवर्गातले पोरं कॅरम खेळू शकत नाही, मग ते बुद्धिबळ खेळतात। त्यांचा बोर्ड वेगळा असतो, त्यांचा बोर्ड असा पैदा फसणारा असतो आणि ते उचलून त्यांना हे करावं लागतं पूर्ण। इस अवसर पर LIC के वरिष्ठ मंडल प्रबंधक प्रवीण निरंजन तथा जिला दिव्यांग सशक्तिकरण अधिकारी अजय अहिवड़े प्रमुख रूप से उपस्थित रहे। वक्ताओं ने कहा कि इस तरह के आयोजन दिव्यांग विद्यार्थियों में आत्मविश्वास बढ़ाने के साथ साथ उन्हें समाज की मुख्य धारा से जोड़ने का कार्य करते हैं। 28 दिसंबर को पुरस्कार वितरण एवं गुणवंत दिव्यांग गौरव समारोह आयोजित किया गया है।